तुमची रास ही राजाची रास आहे, कारण की त्याचा राशी स्वामी रवी आहे. आणि तुमच्या आत्मविश्वासामध्ये सिंहाचं बळ आहे, म्हणून तर त्याला सिंहरास म्हणतात. काही दिवसांपासून तुम्हाला माहित आहे अष्टम भावातून शनी महाराजांचं गोचर होत आहे. आणि ते शनी महाराज आता वक्री पण आहेत. पण एक चांगली गोष्ट आहे की त्या शनी महाराजांवरती गुरुचा अंकुश आहे, कारण की गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे. शनी जेव्हा वक्री होतो ना, तेव्हा तो बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आधी आपल्या विचारांची परीक्षा घेतो. आणि ज्या गोष्टी आपण दुर्लक्षित केल्या, ज्या चुका पुन्हा पुन्हा केल्या आणि ज्या नात्यांना आपण गृहीत धरलं ना, त्याच गोष्टी पुन्हा आपल्या समोर तो उभा करू शकतो. मित्रांनो, सिंह राशीचा स्वभावच असा आहे की तुम्हाला प्रत्येक काम मनापासून करायचं असतं. तुम्हाला थोडासा सन्मान आवडतो आणि तुमच्या कष्टाची दखल घेतली जावी असं वाटतं. पण या काही महिन्यामध्ये तुम्हाला अशी परिस्थिती अनुभवावी लागेल की जिथे मेहनत तुमची असेल पण टाळ्या दुसऱ्याला मिळतील. कल्पना तुमची असेल पण श्रेय दुसऱ्याच्या नावावर जाईल आणि तुमचं मन एक कमकुवतपणाचं समजलं जाईल. ठीक आहे, तुमचा स्वाभिमान अहंकार म्हणून तो पाहिला जाऊ शकतो. अनेक वेळा तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल की खरंच माझी चूक आहे का परिस्थिती माझी परीक्षा घेते. ज्या लोकांवर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवताना त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळणार नाहीये आणि ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये ना, ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. यामुळे लोकांबद्दलचा तुमचा दृष्टिकोनही बदलेल. काही योजना मध्यम टप्प्यावर जाऊन थांबतात, पुढे जात नाहीत. काही लोक तुम्हाला आश्वासनं देतील पण वेळ आल्यावर मागे हटतील आणि तेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझ्या प्रत्येक कामात अडथळेच काय येतात. ते वक्री शनीचा उद्देश तुमची प्रगती थांबवणे नाहीये. तो काय पाहतो, यश उशिरा मिळालं तर तुम्ही तुमची प्रामाणिकपणा टिकवून ठेवताय का नाहीये. लोकांनी साथ सोडली तरी तुम्ही तुमचा मार्ग ठेवलाय का नाहीये. अडथळे येतील पण प्रयत्न सुरू ठेवलाय का नाहीये. कारण शनी कधीच घाईत फळ देत नाही हे माहित आहे, पण योग्य वेळी दिलेलं फळ त्याचं अनेक वर्ष टिकतं. हा शनीचा सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही या भविष्याकडे भीती म्हणून पाहू नका. स्वतःला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक स्थिर बनवण्याचा एक काळ आहे असं समजा तुम्ही. आणि हा वक्री शनी नेमकं वेगवेगळ्या आयुष्याच्या घटकांवरती कसा प्रभाव टाकेल. सुरुवातीला जर आपण नोकरीचा विचार केला तर तुमच्या करिअरची परीक्षा फक्त कामाने होणार नाहीये, तर संयम, स्वाभिमान आणि निर्णय क्षमतेनेही होणार. अनेक वेळा तुम्हाला असं वाटेल की मी इतकी मेहनत केली पण माझ्या करिअरला नेमकं काय झालेलं आहे. ज्या कामासाठी काही दिवस पुरेसे होते तेच काम आता अनेक आठवडे अडकून राहत आहे. प्रत्येक टप्प्यावर एखादा नवीन नियम येतोय, नवीन अडथळा येतोय किंवा नवीन व्यक्ती समोर येऊन तुमचा वेग कमी करते आणि ही परिस्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जर तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरीत असाल ना, तर जबाबदाऱ्या वाढतील, कामाचे तास वाढतील, पण त्याच प्रमाणात कौतुक आणि आर्थिक लाभही मिळतील असे नाहीये. त्यामुळे तुम्ही सध्या तरी जे काम करणार आहात ते काम तुमच्या गुरुच्या इच्छेने तुमच्यासाठी आलं होतं असं समजून मानसिक समाधान ठेवल्याने तुमचा ताण जो आहे ना, तो कमी राहील. ऑफिसमध्ये काय होतं, तुमच्या प्रत्येक हालचालीवरती काही लोक लक्ष ठेवतात. ते असतातच. असंही वाटू शकतं की तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. तुम्ही केलेलं काम दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकतं आणि मग मनात एकच प्रश्न येईल की माझ्या प्रामाणिकपणाची किंमत आहे का. जर प्रमोशनची अपेक्षा असेल ना, तर थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. कसं आहे, इंटरव्ह्यूज किंवा ट्रान्सफर किंवा नवीन प्रमोशनची प्रक्रिया लांबू शकते. याचा अर्थ नकारात्मक असा नाहीये, योग्य वेळ अजून आलेली नाहीये. या काळात काय होतं, वरिष्ठांशी वाद घालणे किंवा रागाच्या भरात राजीनामा देणे किंवा भावनेतून नोकरी बदलणं टाळलं पाहिजे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी पण असंच काही आहे. फारच सावधगिरी बाळगावी लागेल. एक क्लायंट्स येणार आहेत, काम मिळणार आहे, तुमच्याकडे इन्क्वायरीज वाढतील, पण व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा तुम्ही जास्त ठेवू नका. मोठी ऑर्डर मिळूनही पेमेंट अडकू शकेल. उत्पादन तयार असूनही पुरवठा उशिरा होणार आहे आणि कच्च्या मालाच्या किमतीत पण वाढ होईल आणि पुरवठादार काय करेल, अचानक अटी बदलेल. त्यामुळे नफा कमी झाल्यासारखं वाटतं. आणि भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी कसं असतं, हिशोब आणि तुमचे जे काही डॉक्युमेंटेशन असतं ना, त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी हवी. असं समजू नका की सगळं काही बोलण्यावरती पुढे चालतं. नाही, प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कागदोपत्री रेकॉर्ड ठेवलंच पाहिजे आणि मोठी जोखीम सध्या व्यवसायात घ्यायची नाहीये. हेच तुमचं सर्वात मोठं सध्याचं तरी व्यवसायातलं यश समजा तुम्ही. नवीन तुम्ही जर विचार केला तर तुम्ही ट्रॅप होताल व्यवसायामध्ये आणि एकात एक गुंतत जातील गोष्टी आणि पुढे मग मार्ग सापडणं सुद्धा मुश्किल होतं. केवळ उत्साहामध्ये कुठला तरी व्यवसाय आपला डेव्हलप करावा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जर विचार करत असाल ना, तर घाई अजिबात करू नका. मार्केट असते, इन्व्हेस्टमेंट असतात, पार्टनर्स असतात
आणि काही कायदेशीर कागदपत्र असतात यांची संपूर्ण पडताळणी करा. उत्साहावरती तुम्ही काही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी अनावश्यक वाद टाळला पाहिजे. ऑफिस पॉलिटिक्स पासून लांब राहा. ईमेल, कागदपत्रे, करार हे प्रॉपरली तुम्ही वाचून घ्या. मोठ्या आर्थिक जोखमीपासून दूर राहा. कर्मचाऱ्यांवरती अंधविश्वास ठेवू नका जे तुमच्या हाताखाली काम करतात ते. आणि रागाच्या भरात नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित निर्णय घेऊ नका. वक्री शनी काही तुमचं करिअर संपवण्यासाठी आलेलं नाहीये, पण तो तुमच्या करिअर मधील एक कमकुवत पाया तर मजबूत करून देईल ना. आणि ज्या व्यक्ती ह्या काळात शिस्त, संयम आणि सातत्य ठेवणार आहेत ना, त्यांच्यासाठी हा काळ भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरू शकतो. लक्षात ठेवा, आज मिळणारा उशीर उद्याची स्थिरता ठरवून देणारा आहे. त्यामुळे मिळालेला उशीर ह्याच्यामध्येच तुम्ही समाधान मानावे. नोकरी आणि व्यवसायातील ताण तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतो, कुटुंबाच्या बाबतीत जर विचार केला तर. आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा शांतता मिळेल अशी अपेक्षा असते, पण ह्या काळात घरातही काही अशा घटना घडू शकतात ना, ज्यामुळे थोडा मानसिक थकवा अधिक वाढू शकतो. मोठी समस्या निर्माण होणार नाही, पण लहान लहान गैरसमज एकत्र येऊन मोठा अंतर निर्माण होतो. आणि काही वेळा तुम्ही फक्त शांत असाल, पण घरच्यांना वाटेल हे मुद्दामून आमच्याशी बोलत नाहीत. आणि तर काही वेळा काय होतं, तुम्ही मन मोकळं करण्याचा प्रयत्न कराल, पण तुमचं म्हणणं पूर्णपणे कोण ऐकून घेत नाही आणि समजूनही घेणार नाही. म्हणून इथूनच काय होतं, संवाद कमी होण्याची सुरुवात होते. वैवाहिक जीवनात पण काय होतं, विशेष संयम ठेवला पाहिजे. कामाचा ताण, आर्थिक चिंता आणि जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. यामुळे जोडीदाराला पुरेसा वेळ देणं कठीण जाऊ शकतं. आणि जोडीदाराला असं वाटू शकतं की पूर्वीसारखं आमच्याकडे लक्षच नाहीये. आणि तर तुम्हाला काय वाटेल की मी इतका प्रयत्न करतोय तरी मला कोणी समजून घेत नाही. हीच भावना जी आहे ना, दोघांमध्ये दुरावा निर्माण करू शकते. लक्षात ठेवा की ह्या काळात प्रश्न प्रेमाचा नाहीये तर संवादाचा आहे. रागाच्या भरात बोललेले शब्द पुढील अनेक महिन्यांपर्यंत विसरले जाणार नाहीत. प्रेम संबंधांमध्ये पण काय होतं, इगो क्लॅशेस टाळले पाहिजेत. समोरच्याने माफी मागावी किंवा प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनासारखी व्हावी अशी अपेक्षा ठेवू नका. लहान गैरसमज मोठ्या संशयात बदलू शकतात. सोशल मीडियामुळे किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतात. आई वडील आणि भावंडांचा जर विचार केला ना, तर ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबद्दल चिंता वाढू शकते. त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे नेणं, वेळोवेळी उपचार देणं, त्यांच्या जबाबदाऱ्या तुम्ही घेणं हे तुमच्यावर सध्या अवलंबून आहे. किंवा मालमत्तेच्या विषयावर पण थोडे मतभेद कुटुंबामध्ये निर्माण होऊ शकतात. जुन्या गोष्टी काढून मात्र वाद वाढवू नका. मुलांच्या बाबतीत, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत किंवा त्यांच्या वागणुकीबद्दल चिंता वाढू शकेल, पण त्याच्यावर काही सतत टीका करण्याऐवजी त्यांचंही म्हणणं शांतपणे ऐकलं पाहिजे ना. त्यांच्यावर अपेक्षाचं ओझं टाकू नये. आणि काय होतं, जर आपण एकत्र कुटुंबात राहत असेल ना, तर खर्च किंवा मालमत्तेच्या विषयावर चर्चा होणारच आहे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. दोन्ही बाजू ऐकून घ्या, मगच निर्णय घ्या ना. या काळात काय होतंय, घरातील वाद बाहेरच्या व्यक्तींना सांगावं असं वाटेल, पण ते सांगू नका तुम्ही. आणि रागाच्या भरात तर कठोर शब्द अजिबात वापरू नका. मालमत्तेचे व्यवहार जे आहेत ना, ते घाईत करू नका आणि ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीत स्वतःच म्हणणं सिद्ध करण्याची काही गरज आहे का? तो एक हट्ट सोडला पाहिजे ना. तुमची रास स्वाभिमानी आहे. तुम्हाला माहित आहे तुमच्यामध्ये खूप चांगले डेअरिंग आहे, आत्मविश्वास आहे. पण समोरच्याचंही म्हणणं थोडंसं एक मान देऊन ऐकल्याने समोरच्याचं मन जपलं जात असतं आणि हेच नात्यामध्ये महत्वाचं आहे. की घरात जिंकलेला वाद कधी आयुष्य जिंकू देत नाही बरं का. ही साधी गोष्ट लक्षात ठेवा. आर्थिक स्थितीच्या बाबतीत सिंह राशीचा जर विचार केला ना, तर 27 जुलै पासून ते 12 डिसेंबर पर्यंतचा काळ हा वक्री शनीचा आहे. आर्थिक स्थिती काही पूर्णपणे वाईट राहील असं नाही, पण पैशाचा वेग कमी झाल्याची भावना अनेकांना जाणवू शकते. आणि ते वेळेवर मिळणार नाहीये. आणि काय होतं, ज्या खर्चाचा विचारही केला नव्हता ना, तो अचानक समोर उभा राहू शकतो. त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला असं वाटेल की पैसा येतोय पण टिकतच नाही. आणि काहींना घराशी संबंधित खर्च, काहींना वाहन, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना पण तुमच्या क्लायंट्स कडून येणारी रक्कम अडकू शकते. पेमेंटचं आश्वासन मिळतं, पण प्रत्यक्षात ते पेमेंट मिळायला उशीर होईल. त्यामुळे काही वेळा स्वतःच्या बचतीतून पण व्यवसाय चालवण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही पगारदार असेल ना, तर पगार नियमित मिळेल, पण वाढत्या खर्चामुळे बचत करणं कठीण होतं ना. आणि काही जणांना बोनस किंवा इन्सेंटिव्ह, आर्थिक लाभ मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो. दिसणारी प्रत्येक गोष्ट जी आहे की नाही, ती फायदेशीर असेल असं नाहीये. त्यामुळे जिथं तुम्हाला नफ्याचं स्वप्न दिसतं त्याच्यापासून लांब राहा. आणि कोणीचंही जे आश्वासन असेल, म्हणजे शेअर बाजार असेल, क्रिप्टो असेल, ऑनलाईन ट्रेडिंग असेल किंवा जास्त परताव्या देणाऱ्या योजना असतील ना, त्याच्यामध्ये सुद्धा भावनेतून पैसे गुंतवू नये. आणि हे सिंह राशीसाठी सध्या फार महत्वाचं आहे.
कोणत्याही योजनेसाठी प्रत्येक कागदपत्र तपासलंच पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन मोठा त्रास होईल. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. देताना 10 वेळा विचार करा. नातं चांगलं आहे म्हणून हिशोब विसरू नका, कारण नंतर पैसे अडकू शकतात आणि मग नातेसंबंधही बिघडतील. त्यामुळे ह्या काळात विशेष काळजी घ्यायची आहे की प्रत्येक महिन्याचा खर्च आधीच नियोजित करा. अनावश्यक खर्च टाळा. कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. थकीत रकमेचा नियमित पाठपुरावा करा. कर, बँक किंवा कायदेशीर कागदपत्र वेळेवर पूर्ण करा. मित्रांनो, लक्षात घ्या, वक्री शनीची कमतरता तुम्ही पाहण्यापेक्षा तो तुम्हाला पैशाचे नियोजन कसं करायचं याची बुद्धी तर तुम्हाला नक्की देईल, कारण की तो गुरुच्या दृष्टीमध्ये आहे. त्यामुळे पुढील काळ जो आहे तो आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल, पण वाढणारा नाहीये. जे तुमचं आर्थिक नियोजन चालत आलेलं आहे, आर्थिक बळ आतापर्यंत चालत आलेलं आहे, तसंच ते स्टॅग्नंट राहील, स्टेबल राहील. आणि एखाद्या गोष्टीकडे सर्वाधिक जर तुम्हाला लक्ष द्यायचं असेल ना, तर ते म्हणजे तुमचं आरोग्य आणि मन आहे बघा. तुमचा स्वभाव असा असतो की स्वतःच्या वेदना लपवून ठेवण्याची सवय आहे. सगळ्यांसमोर हसत राहायचं, मी ठीक आहे असं दाखवायचं. पण काय होतं, आतून मात्र अनेक गोष्टींचा भार एकट्याने उचलायचा. ह्या काळात तीच सवय तुम्हाला जरा जड वाटेल. दिवसभर काम, जबाबदाऱ्या, कुटुंबाची काळजी, आर्थिक ताण या सगळ्यांचा परिणाम थेट मनावर आणि आरोग्यावर होतो. आणि काही दिवस तुम्हाला कोणाशीही बोलायची इच्छा होणार नाहीये. मोबाईल वाजत राहील पण उचलावं असं वाटणार नाही. मेसेज येतील पण उत्तर द्यावं असं वाटणार नाही. तुम्हाला एकटं राहावं असं वाटेल, पण त्या एकटेपणातही मन शांत बसणार नाही. रात्री झोपायला गेल्यावर दिवसभरातील प्रत्येक घटना पुढे डोळ्यासमोर येईल. मी तसं बोलायला नको होतं, तो निर्णय बरोबर होता का, पुढे काय होणार, असे विचार झोप उडवू शकतात. आणि झोप अपुरी राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड आणि कोणत्याही कामात लक्ष न लागणे असं जाणवू शकतं. आणि शारीरिक दृष्ट्याही काही गोष्टींकडे लक्ष द्या. पचनाशी संबंधित तक्रारी, ऍसिडिटी किंवा रक्तदाबातील चढ उतार, मान, खांदे किंवा पाठीचा त्रास, सांधेदुखी आणि डोकेदुखी याकडे पण दुर्लक्ष करायचं नाहीये. तणावामुळे शरीर छोटे छोटे संकेत देऊ शकतं आणि त्यांना नंतर पाहू असं म्हणत पुढे ढकलू नका. वाहन चालवताना पण घाई करणं टाळा. सावकाश चाला, लक्ष देऊन चालवा. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला की नाही, ठीक आहे, हा काळ तुमच्या मेहनत, शिस्त आणि एकाग्रतेची परीक्षा घेईल. अभ्यास करण्याची इच्छा असेल, पण मन वारंवार दुसरीकडे भटकेल. तुम्हाला मी आधीपासून सांगितलं की मोबाईल, मीडिया या गोष्टींकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज नाहीये. मी अभ्यास खूप केला पण लक्षात राहिलं नाहीये आणि परीक्षेमध्ये म्हणावे तसे मार्क मिळालेले नाहीयेत. अनेक सिंह राशीच्या मुलांबरोबर सध्या घडलेलं आहे. मागील 3 महिन्यात ज्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये अपेक्षित यश त्यांना मिळालेलंच नाहीये. आणि याचं कारण मी बऱ्याचशा माझ्या आधीच्या व्हिडिओमधून सांगितलेलं होतं आणि तेच मी पुन्हा एकदा सांगतो की चुकीची संगत, व्यवस्थित तुम्हाला अभ्यासासाठी मार्गदर्शन न मिळणे आणि अशा दुर्लक्षित करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, जसं की मोबाईल असेल, सोशल मीडिया असेल, यामुळे तुमची क्षमता जी आहे ना ती फार कमी होत गेली. त्यामुळे तुम्हाला ते यश म्हणावं तसं मिळालेलं नाही. ठीक आहे, वक्री शनी आहे, पण त्याच्यावर गुरु महाराजांची दृष्टी आहे. कमीत कमी जिथं तुम्ही करिअर करू इच्छित आहात ना, तिथं तरी विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये प्रवेश तर मिळेल, निदान एंट्री तर मिळू शकते, कमी मार्क असले तरी. हे मात्र तुम्हाला तो गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग तुमच्यासाठी करून देईल. ठीक आहे, शनी काही कधी कोणाचं वाईट करण्यासाठी नसतो. तो फक्त इतकंच पाहतो की यश मिळण्यापूर्वी तुम्ही त्या यशासाठी खरंच पात्र आहात का? अहंकार तुम्ही बाजूला ठेवला आहे का? कष्ट करणं तुम्ही थांबवलं तर नाहीये ना? आणि प्रामाणिकपणे तुमचं काम तुम्ही करत आहात हे शनी पाहतोय. आज जे दरवाजे तुम्हाला बंद झाल्यासारखे वाटत आहेत ना, ते योग्य वेळी तुमच्यासाठी उघडणार आहेत. लक्षात ठेवा, आजचा उशीर म्हणजे उद्याचा नकार नाहीये. कधी कधी ईश्वर आणि शनिदेव तुम्हाला जे देणार असतात त्यासाठी आधी तुमच्या एक क्षमता निर्माण करतात. म्हणून या काळात घाबरायचं नाहीये, हताश व्हायचं नाहीये आणि कोणत्याही तात्पुरत्या अडचणीमुळे स्वतःवरचा विश्वास गमवायचा नाहीये. कारण काय आहे, सिंह हा जंगलाचा राजा फक्त ताकदीमुळे नसतो, तर तो प्रत्येक संकटावर पुन्हा उभारण्याची क्षमता ठेवून असतो, म्हणून तो असतो. आणि ह्या काळात तुम्ही घेतलेले धडे पुढील अनेक वर्षासाठी तुम्हाला यशस्वी बनवणार आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा जाताना सांगतो की मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही घाबरवण्यासाठी आलेलो नाहीये. पण हा जो मोठा कालावधी आहे वक्री शनीचा, त्या काळामध्ये तुम्ही ह्या काळजी घेतल्या तर तो काळ तुम्हाला कमी त्रासाचा आणि समाधानाचा जाऊ शकतो. तोच माझा एक प्रामाणिक उद्देश होता ह्या व्हिडिओमध्ये सिंह राशीबद्दल बोलताना. तुम्हाला जर काही उपासना करण्याची इच्छा असेल तर जरूर तुम्ही, तुमचा राशी स्वामी रवी आहे, त्या रवीची भरपूर उपासना करा. रवीचा बीज मंत्र असतो, रवीचा आदित्य हृदय स्तोत्र असतं.
विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तरी तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं. आणि याच व्यतिरिक्त जर तुम्हाला मी सांगतो, ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी ज्ञानदान करण्याची गरज असते, ज्यांना शिकण्यासाठी पैसे कमी पडतात, शिक्षण योग्य दरात त्यांना मिळत नाही, काही जणांची परिस्थिती फार खालावी असते, त्यांना तुम्ही शालेय अभ्यासाचं काही ना काहीतरी उपक्रमाचं तुम्ही दान करत राहा. शालेय गोष्टींमध्ये आपल्याला ज्ञानदान करणं जमलं नाही, तर निदान त्यांना जे लागणारी उपकरणं आहेत, साहित्य आहेत, पुस्तके आहेत, यांचं तुम्ही दान करा. त्यातून तुम्हाला एक चांगला जो रवीचा आशीर्वाद आहे ना, तो तुम्हाला मिळेल आणि त्यातूनच रवी जो आहे की नाही, तो तुमचा एका प्रज्वलित असलेल्या परिस्थितीमध्ये राहतो आणि मग तो सिंह राशीला बळ देत राहतो. आणि हे प्रत्येकाच्या कर्मसिद्धांतावरती अवलंबून आहे. हे काय सर्वांनाच लागू असेल असं नाहीये. कारण की आत्मबळ जे आहे, एक तर नामस्मरण किंवा दानधर्म ह्या दोन गोष्टीतूनच ते वाढत असतं. त्यातल्या त्यात तुम्ही जेवढं ज्ञानदान करताना तेवढा रवी जो आहे तो तेजस्वी राहतो तुमच्या पत्रिकेमध्ये. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.